वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे। आता सगळे घरातली सगळी कामं आटपून झालेली आहे। कपडे बिपडे घडी करायचे बाकी होते ते सगळं आटपून घेतलेलं आहे। बेडरूम पूर्ण आवरलेलं आहे। किचन पण सगळं आवरून घेतलं आहे। भांडी वगैरे घासून झालेली आहे। सगळं वाइंड अप केलं आहे। आणि आज आहे नागपंचमी। तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता मी चालले आईकडे। आम्ही दोघी मिळून एकच नागोबा आणतो। तर खाली आहे आई आणते, मग तिकडेच आता पूजा वगैरे करणार। आता मी चालले खाली। आई लागले जेवण करायला। काय काय आई झालंय? माठाची भाजी, वरण, आता फ्लावर आणि शेंगाची भाजी। हां, आणि आता मोदक करायला बसते आता मी। देवाला गोड वरण आणि त्याला आंबट वरण। जेवणाचे भरपूर सारे आज प्रकार आहेत जेवायला। नागाचा ताना आम्ही आदल्या दिवशी आणून ठेवतो आणि मग नागपंचमीच्या दिवशी त्याच्यावर असा पाणी शिंपडून मग घरात घेतो। आता आम्ही नागाचा ताना घरात घेणार। पेपर मांडा त्याच्यावर लवकर जरा एक मिनिट आगे ये आगे एक जास्वंदीचा पान आणणार का? इकडे मारीला फोटो पान ठेवायचं असते। सवय नुसत्या जमिनीवर मला आजी फळाची नसते। पहिला काय केलं ताई? अच्छा, विडा मांडला। आई पूजा करते। नागोबाला आणलेला आहे। हा बघा बसलाय। बाबा अजिबात सोडत नाही। ज्याला एखाद्याला धरला का सोडत नाही। हा असा आगाऊ पोरगा झालाय। अय रिदू, रिदू मोबाईल बघतो आता। मोबाईल थांब, आता मोठ्या बाबांना नाव आहे तुझा। हा, आई पूजा करते।
वहिनी अरे वाला ते बघा किती खात राहिले आवडते देवाला नैवेद्य दाखवलाय ते गणपती बाप्पा नाही देवांना आमच्या आणि हा नागोबाचा प्रसाद. हे मोदक आहे, ही चवळ्याची भाजी आहे, ही आमच्याकडे लागते माठाची भाजी, लोणचं, पापड, फेणी आणि हे भात आणि गोड वरण आणि दही. परत कर मोर्या कर बाप्पाला मोर्या कर मोर्या मोर्या बाप्पा खाऊ दे बाप्पा खाऊ दे हात कर असा हात कर खाऊ दे मला खाऊ दे बाप्पा मला खाऊ दे असा कर बघू दे खातोस पहिल्यांदा लाडू खातोय. आता काय म्हणतात गोड नको भरू जरासा पीठ कसा दे नाही बरं स्कूल मधनं आलाय आरव आत्ताच आणि आलाय मोठ्या आईकडे नागोबाची पूजा करायला. म्हणजे आरवची मोठी आई आणि आमची मोठी बहीण. देवाला नमस्कार करतोस का खाती खातोस पहिला? नागोबाने आधीच खाल्लंय, आधी खाते आणि मग नमस्कार करते. स्कूलमधनं आलाय कंटाळलाय. चल आत्ता आले मी श्रद्धाकडे नागोबा मांडलेला आहे. हा नागपंचमी मस्तपैकी झाली, सगळं झालं. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी बाबा आमचे पंढरपूरला जातात, पण ह्यावेळेस त्यांचे ठिकाण वाढलेले आहेत म्हणून ते दरवर्षी न चुकता, आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले तेव्हापासून, त्याच्या आधीपासून बाबा जातात, पण ते न चुकता नागपंचमीच्या दिवशी जातात. त्यांची ट्रीप निघते ना इथून, मग ट्रीपला दरवर्षी जातात. नसले की मग आम्हाला पण चैन नाही पडत, पण 4 दिवस ते सध्या नाही आहेत. सध्या ते आता 4 दिवस फिरायला गेले. आज राहिला प्रश्न आईचा, तर आईला प्रवास आता जास्त जमत नाही ना, मग आई नाही गेले. बाबा एकटे दरवर्षी जातातच, आईला नाही जमत जास्त प्रवास, बसमध्ये बसून बसून तिचे पाय सुचतात ना, मग ती नाही जात. मग आता बाबा गेलेत, आता काय आम्ही आहेत. आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.